Hello student, I hope you are healthy and safe at your home from COVID pandemic. Yesterday's lecture we was take the information of introduction to syllabus. In that we are take the information of whole the syllabus of zoology paper second. Title of course is applied zoology. After the observing the syllabus, we are known in this paper we are studying two most important unit, that is first one sericulture and second one, that is agricultural pest and their management. So today we will start the second lecture. In that we are start first unit, that is sericulture. In this unit the first chapter, or it is also called first topic, that is introduction to sericulture and study of different types of silk moth, their distribution, taxonomic position, and variety of silk produced in India. For example, mulberry silk, tussar silk, Erie silk, Muga silk. These are the silk moth types generally present in our India. ठीक आहे, तर आपण आज पहिल्या टॉपिकला सुरुवात करतोय. यामध्ये आपण पहिल्यांदी तर जनरल हिस्ट्री पाहणार आहेत. सेरिकल्चर म्हणजे काय, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे ऑल ओव्हर वर्ल्ड अँड इन इंडिया. देन वी आर स्टडी द टेक्झॉनॉमिक पोझिशन ऑफ ऑल द डिफरंट टाइप्स ऑफ सिल्क मॉथ फाउंड इन इंडिया. समजले? So let us start the first slide, that is history of sericulture. Before the starting to learning the history of sericulture, it is very necessary to understand what is sericulture. You know, sericulture is the technique, or it is a science of zoology to rear and culture the silk moth to produce natural silk fiber, that is called as sericulture. तर याची हिस्ट्री काय म्हणते, काय सांगते? द हिस्ट्री ऑफ सेरिकल्चर इज व्हेरी ओल्ड अँड मिरेकल्स मीन्स एक प्रकारचं आपण म्हणूया एक रहस्य होतं, ते कसं उलगडलं ते आपल्याला पाहिजे. इन दॅट इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टडी द हिस्ट्री ऑफ सेरिकल्चर, द फर्स्ट लेजेंडरी प्रोफेसर नेम, that is Tosip, they give the all the clearness or detailed information of sericulture history. It is actually they give the root of the silk, or it will be called as origin of silk असं म्हटलं तरी चला. तर टोसिप काय सांगतोय, दे आर एक्सप्रेस द हिस्ट्री ऑफ सेरिकल्चर. इट इज व्हेरी सिंपल. द सिल्क इज फर्स्टली discovered in China in 2640 BC. सिन्स म्हणजे याची जर हिस्ट्री पाहिली तर ती खूप
जुनी आहे, परंतु इट इज ॲक्च्युअली खूप अद्भुत देखील आहे. बिकॉज वन सायंटिस्ट गिव द सम इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द हिस्ट्री ऑफ सेरिकल्चर. यामध्ये त्यांनी सांगितले द क्वीन, चायनीज क्वीन आर जस्ट मूविंग in front of their palace garden. That time they take the rest below the one tree named as mulberry tree. In this they are finding, they want to the take one cup of tea, or it will be also called as soup. की नक्की काय घेतलं ते माहीत नाही, परंतु लॉट्स ऑफ सायंटिस्ट आर जनरली रोटेड. द क्वीन वॉन्टेड टू टेक द सूप ऑर टी और हॉट सूप. ती त्या झाडाखाली बसून ते सूप आणि किंवा चहा पित असते. त्याच वेळेस दॅट टाइम वन बॉल ऑफ ककून आर फॉल्ड in particular cup of soup or tea. त्याच्यामध्ये तो पडतो. त्यावेळेस ती पाहती इट इज अ सिल्क मटेरियल, फायबरस मटेरियल, कारण की तो चहा किंवा तो जो सूप होता तो गरम होता. ज्यावेळेस ती त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करते, दॅट टाइम दे आर रिअलाइज इट इज अ सिल्क थ्रेड. ती थ्रेडमधून बाहेर पडते. ॲक्च्युली तो जो धागा आहे, तो जो सिल्क आहे, तो एक बॉलमधून, ककूनमधून बाहेर पडायचा प्रयत्न करतो, कारण की ते थोडंसं स्मूथ होतं. आणि त्यावेळेस त्यांना कळतंय की हे एक सिल्कचा दोरा आहे. मग ते पूर्ण काढून घेतात सिल्कचा दोरा. देन दे रिअलाइज इट इज व्हेरी युजफुल फॉर द ह्युमन बीइंग. अशा पद्धतीने त्यांना सिल्क सापडलं, किंवा दे फाइंड आउट that it is silk. Then this silk is hidden from the world for thousands of years. चायनाने किंवा त्या महाराणीने किंवा त्या क्वीनने खूप वर्ष याचा काही उल्लेख किंवा प्रसार किंवा प्रसिद्धी केली नाही, परंतु बट दे आर एक्सपोर्टेड दिस सिल्क इन मेनी पार्ट्स ऑफ वर्ल्ड. त्यांनी ते इतर भागामध्ये पाठवलं जगाच्या, त्याला विकलं देखील, त्यातून भरपूर पैसा देखील कमवला, परंतु सांगितलं नाही की हे कशा पद्धतीने सिल्क मिळवलं जातं किंवा मिळतंय. देन दे आर कंटिन्यू दिस प्रोसिजर फॉर मेनी इयर्स अँड अर्निंग मेनी मनी. खूप दिवस असंच चालत गेलं, परंतु हळूहळू जसं जग एकत्र येऊ राहिलं, दे आर क्लोज इन कॉन्टॅक्ट. देन दे स्प्रेड मेनी कंट्रीज. दॅट टाइम दिस टेक्निक इज ऑल्सो स्प्रेड इन अदर पार्ट ऑफ वर्ल्ड. हळूहळू याचा देखील आपण काय म्हणूया प्रसार त्यांनी केला, परंतु बरेच दिवस चायनाने याच्यातून खूप सारा पैसा कमवला. दॅट इज कॉल्ड ॲज सिल्क रूट. तो पहिल्यांदा एशियन कंट्रीजमध्ये गेला. देन दे आर स्प्रेड इन युरोपियन कंट्रीज अँड दे मेकिंग लॉट्स ऑफ मनी ऑल्सो. बट नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज ॲज अ कमर्शियल लेवल, one book written by the scientist that is named as I-1 million. I-1 million. These are the I-1 million. या पुस्तकामध्ये the root of silk is detailed explained, or it will be called as a trade of China and export of silk in European country through the silk route असे देखील त्याला म्हटलं गेलं. त्यानंतरून तो ऑल ओव्हर वर्ल्ड किंवा जगामध्ये तो पसरला. लक्षात येते.
अशा पद्धतीने त्याच्या पहिल्यांदा ते थोडीशी एक जनरल हिस्ट्री पाहतोय. देन आफ्टर द टेकिंग द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द हिस्ट्री ऑफ सेरिकल्चर, नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज हिस्ट्री ऑफ इंडियन सेरिकल्चर इंडस्ट्री. आपल्याला ते देखील पाहावं लागणार आहे की भारतामध्ये सिल्क कधी आलं, कसं आलं आणि कधी आलं. द सिल्क commerce is proliferated in India during the mid-Ved period, that is 13th to 16th century. The Indian silk was very popular during the Mughal Empire, and then we get the golden days in Maratha empires. आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्यावेळेस 13व्या ते 16व्या शतकामध्ये मोगल एम्पायर किंवा मोगलांचं आपल्या देशावरती राज्य होतं, त्याचबरोबर मराठ्यांचं देखील आपल्या देशावर राज्य होतं. त्याच वेळेस या दोन्ही कालखंडामध्ये सिल्कला किंवा जे आपण म्हणतो कॉटन, नॅचरल सिल्कला खूप जास्त डिमांड किंवा त्याला चांगले दिवस आलेत. आज देखील आपण एक जनरल जर पहिराव पाहिला मोगलांचा किंवा मराठ्यांचा त्या काळी राजांचा, तो एक अट्रॅक्टिव्ह होता, खूप रुबाबदार होता. पेशवाईंचे कपडे देखील आता आपल्याला खूप फेमस आहे. तर हे 13व्या शतकामध्ये खूपच फेमस झालं आणि हळूहळू याचा प्रसार हळूहळू पूर्ण देशभर होत गेला. द सेकंड सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज अंडर द मोगल्स silk from the Kashmir to Bengal were exported mainly by the Moors, who during the 14th to 15th century transmitted to Europe. In India during the British government, the foundation for the modern silk industry was established. ज्या वेळेस मोगल साम्राज्याचा अंत होत गेला त्याच वेळेस आपल्याकडे ब्रिटिश गव्हर्नमेंट देखील आलं किंवा ब्रिटिशांचं राज्य चालू झालं. In that period, silk was getting a very good demand because they spread this silk industry in all over world as well as in our country. That time they are established one company, it is very famous name, East India Company was starting to selling the silk as a commercially to the Indian people, and they starting new business. It will be called as trade during the 1617s. किती 16व्या शतकात 1670 मध्ये याचा खूप जास्त प्रमाणात प्रसार होत गेला. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर हळूहळू तो भारतात आणि इतर ठिकाणी देखील त्याचा प्रसार किंवा त्याची जी मागणी आहे ती खूप वाढत गेली. लक्षात आलं. देन द ब्रिटिश गव्हर्नमेंट आर ऑल्सो टेक इनिशिएटिव्ह टू स्टार्ट द सेरिकल्चर इंडस्ट्री ॲज अ कमर्शियली लेवल इन इंडिया. दे आर इस्टॅब्लिश मेनी ट्रेनिंग सेंटर, देन some of the industries that is called as silk industry in many places of India, and they start कमर्शियल लेवल सेरिकल्चर. यामध्ये जसं जसं ब्रिटिश गव्हर्नमेंटने इंटरेस्ट घेतला तसा तसा या सिल्क इंडस्ट्रीचा आणखी जास्त प्रसार पूर्ण भारतभर होताना आपल्याला दिसतोय. ठीक आहे, लक्षात आलंय तुम्हाला सर्वांना. एवढं सगळं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की सिल्क इंडस्ट्री दॅट इज सेरिकल्चर इंडस्ट्री is a very good and very important for Indian people because this industry provide the employment and one new source of the earning. त्यामुळं आपण आता ॲक्च्युअली इंट्रोडक्शन करूया. व्हॉट इज द सेरिकल्चर. द सिल्क इज अ वे अँड सेरेमनी is not fulfilled without silk in India. Way of life. जी इमेजिन करा, विदाउट सिल्क आपली लाईफ कंप्लीट होतच नाही. विदाउट टेक्स्टाईल, कपड्याशिवाय कसं काय. अँड आफ्टर द ऑब्झर्विंग द कल्चर ऑफ इंडिया, दे आर शो मेनी फेस्टिवल्स, अदर ॲक्टिव्हिटीज, वर्कशॉप,
they are very interested people to purchase and to wear the new textile, new सिल्क इन रेग्युलरली, की आपल्याला कपडे घालायला खूप आवडतात किंवा नवीन नवीन कपडे घ्यायला खूप सारा आवड आहे असं जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, लक्षात आलंय. त्यामुळे ते पहिल्या सेंटेन्स मी टाकलं, इट इज अ वे ऑफ लाईफ. आपलं जीव याच्याशिवाय कम्प्लीटच होऊ शकत नाही. इट इज अन इनडिव्हिजिबल पार्ट ऑफ इंडियन कल्चर. तुम्ही इमेजिन करा, दिवाळीत विदाऊट कपडे नाही, पूर्ण भारतभर नवीन कपड्याची खरेदी होती आणि त्याचं एक वेगळं ट्रॅडिशन आहे किंवा कल्चर आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, लक्षात आलं. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज सिल्क इज अ नॅचरल गिफ्ट टू द मॅनकाइंड अँड कमर्शियल फायबर टू द ॲनिमल ओरिजिन फ्रॉम द अदर वूल. इट इज ॲक्च्युअली नॅचरल गिफ्ट आहे, आपल्याला निसर्गाने दिलेली एक प्रकारची म्हणूया गिफ्टच आहे ती. त्याचा आपण किती मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतोय ते देखील आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, विदाउट सिल्क इट इज नॉट completed our life. Next one, that is very important, the rearing of silkworm larva for production of natural silk is known as sericulture. किंवा त्याला कमर्शियली तुम्ही याला जर प्रोडक्ट्स करायचं असेल, दॅट इज कॉल्ड एज सेरिकल्चर. सेरिकल्चर इज an agro-based cottage industry. Sericulture is fit very well in India. जर आपण या सेंटेन्सकडे पाहिलं, इट इज क्लिअरली गिव्ह द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सेरिकल्चर. जर आपण पाहिलं, सेरिकल्चर इज ॲक्च्युअली ॲग्रो बेस्ड कॉटेज इंडस्ट्री, मीन्स इट इज रिलेटेड टू द ॲग्रिकल्चरल फील्ड अँड आवर मेन अँड primary source of income, that is agricultural field. So if the sericulture is basically belong to the agricultural field, so it is very good for the rural area of India, because we know lots of population of majority population of India is living in rural area, so it is a very good source of earning and employment also. Because त्याचं कारण देखील खाली दिले, sericulture is labor demanding agro-based industry. It is homogeneous to the Indian tropical area, cover the largest part of country where unemployment is a serious issue or a serious problem. जर सेरिकल्चरचे ॲक्च्युअली डिमांड पाहिले आपण तर आपल्याला लक्षात येते की सेरिकल्चरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेबर लागतात किंवा कामगार लागतात. आणि आपल्या देशाची जर लोकसंख्या पाहिली आणि एकंदरीत जर आपला जो मेजर इश्यू म्हणूया किंवा प्रॉब्लेम म्हणूया आपल्या देशाचा, तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट आहे. आणि हे सेरिकल्चर इंडस्ट्री काय करते, दे आर कंटिन्युअसली प्रोव्हाइड टू द एम्प्लॉयमेंट टू द रुरल एरियल पीपल. सो इट इज व्हेरी गुड फॉर द इंडियन ट्रॉपिकल रिजन. लक्षात येते. ठीक आहे. नेक्स्ट, sericulture is one of the best and highest ranking agro-based cottage industry in India, because they provide the gainful employment to the more than 7 million Indian people and earning gainful foreign exchange up to 400 to 500 crores in per year. So you can easily imagine this industry is very good for the Indian people, because to just imagine one single sericulture industry have the ability to provide the up to more than 7 million 7 million Indian people employment. So after the providing this employment, we are also earning the some money, and this money is up to 400 to 500 crore in per year. This is the very largest amount for the rural people. ठीक आहे, लक्षात येते. नेक्स्ट वन, that is very important and proudful sentence for the Indian people, that is, today India is
second largest silk producer country in all over world. Also, they have the ability to take the first position, and secondly, that is, they require the largest silk in all over world. मीन्स जर सर्व जगाचा जर विचार केला, इट इज द सेकंड लार्जेस्ट कंट्री टू प्रोड्यूस द सिल्क. बट सेकंड पॉइंट दॅट इज दे कन्झ्युम द लार्जेस्ट सिल्क. म्हणजे आपल्याला गरज देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे, कारण की आपल्या 130 कोटी लोकसंख्येला जर तेवढ्या मोठ्या प्रमाणात कापड किंवा त्याच्याशी रिलेटेड लागणारे जे प्रॉडक्ट आहे ते प्रोव्हाइड करायचं काम केलं जाते. फर्स्ट स्टेज और फर्स्ट रँकिंग इन कंट्री इज चायना. चीन जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगात सिल्क प्रोड्यूस करतो. त्याच्यानंतरून भारताचा नंबर लागतोय. परंतु त्याचबरोबर ॲज अ कन्झ्युमर म्हणून देखील आपण खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो. यू कॅन जस्ट इमॅजिन विदाऊट सिल्क आपल्याला माहिती आहे साधं छोटंसं लहान बाळाने जरी जन्म घेतला ते ॲज पर द आवर ट्रॅडिशन आपण त्या मुलाला भेटायला किंवा पाहायला जातो. तर ते 1-2 महिन्याचं किंवा 1-2 दिवसाचं जरी बाळ असेल तर त्याला देखील आपण नवीन कपडे घेतो. असं आपल्या रीतीमध्ये पण परंपरेमध्ये नुसार आहे. सो यू कॅन इमॅजिन दिस इज द बिगिनिंग ऑफ द कन्झ्युमिंग अँड टू युजिंग द सिल्क. की लहान बाळ झालं तरी त्याला आपण कापड किंवा नवीन ड्रेस घेतोय. याच्यावरून आपल्याला विचार करावा लागेल किती किती मोठ्या प्रमाणामध्ये याला डिमांड आहे. सो it is a very good industry for Indian people to providing employment, to earning the income, to giving the self employment also for the rural farmers. These are the benefits of sericulture. Next one that is very important sentence: in developing countries such as India, China, the agriculture and agrobus industry play an essential role in improvement of rural economy. जर आपल्यासारख्या प्रगतशील देशामध्ये सेरिकल्चरनी जर आणखी चांगल्या प्रमाणात काम केलं तर आपला देश नक्कीच आणखी फास्ट इट इज डेव्हलप व्हेरी फास्टली अँड टू गेट द रुरल इकॉनॉमी टू डेव्हलप अँड इम्प्रूव्ह द रुरल इकॉनॉमी ऑल्सो. ठीक आहे, लक्षात आलंय. Next one that is this is the general part of our introductory part of first topic, that is introduction to sericulture and types of basic information background of the sericulture. Next point that is very important, study the different types of silk moth. का बरं पाहिजे आपल्याला? आफ्टर द टेकिंग दिस होल इन्फॉर्मेशन वी आर नोन सेरिकल्चर इज व्हेरी गुड फॉर द इंडियन पीपल अँड इट इज व्हेरी गुड फॉर द रुरल एरिया. देन पुअर फार्मर, स्मॉल स्केल फार्मर also they are benefited to the each and every section of the our society. So it is necessary to study it, deeply study. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फर्स्टली टू स्टडी द फर्स्ट पॉइंट दॅट इज की मग कोणत्या टाईप्सचे टाईप्स ऑफ सिल्क मोथ. कारण की सेरिकल्चर करायचं असेल तर इट इज अ नॅचरली टू रेअरिंग अँड कल्चरिंग ऑफ सिल्क मोथ. तर आपल्याला ते पाहावं लागणार. इंडिया इज अ हाऊस ऑफ वास्ट व्हरायटी ऑफ सिल्क ग्रुप विच ऑल्सो कन्सिस्ट ऑफ इनक्रेडिबल डायव्हर्सिटी ऑफ सिल्क मोथ. निसर्गाने आपल्याला खूप चांगली संधी दिली की आपल्या पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे सिल्क मोथ आढळून येतात. अँड जर सेकंड सेंटेन्स पाहिलं, इंडिया हॅज अ युनिक कंट्री टू प्रोड्युसिंग ऑल द टाइप्स ऑफ सिल्क. आपलं एन्व्हायरमेंट पाहिलं तर सगळ्या प्रकारचं सिल्क आपल्याकडे इझिली ग्रो होतं किंवा सिल्क मॉथ ते ग्रो होतात, ते कल्चर होतात, ते रेअर होतात, ते त्यांची लाईफ कंटिन्यू करतात आणि कम्प्लीट देखील करतात. All the 5 types of silk moth. India has capability to achieve the unique producer of all the 5
commercial traded variety of natural silk such as mulberry silk, tussar silk, oka silk, eri silk, and last one muga silk. These are the 5 important types of mulberry silk moth. ठीक है, I hope you are understanding this point. Today we are stop on here. Then next lecture we are starting the different types of study of different types of silk moth. त्याचबरोबर तुम्हाला एक SYBSCच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्लासरूम हे ॲप डाउनलोड करून घ्या, जेणेकरून यापुढील व्हिडिओ किंवा तुमचं स्टडी मटेरियल जे मी तयार करेल ते तुम्हाला इझिली पाठवता येईल. तो जर गुगल क्लासरूम तयार केला तर त्यामध्ये तुम्हाला जॉईन क्लास आणि क्रिएट क्लास असं एक ऑप्शन येईल. तुम्ही जॉईन क्लास म्हणायचं, मी तुम्हाला त्या क्लासचा कोड देईन. आत्तापर्यंत झालेले लेक्चर, त्याचं PDF फॉर्म किंवा इतर महत्त्वाची माहिती त्या गुगल क्लासरूमवरती तुम्हाला मिळेल. ठीक आहे, लक्षात आलं आहे सर्वांना? ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच फॉर टुडेज लेक्चर.